श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिको एफ-एल-ओ-ए म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत करते. ह्या कार्यक्रमामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या किंवा शिकत असलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी आपण संवाद साधत असतो. आणि जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज शिकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे याविषयी जाणून घेत असतो. तर हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स यांनी आणि त्यांचे सर्वेसर्वा शैलेश लेले सर यांनी. तर ह्याच संदर्भामध्ये आज माझ्यासोबत आहेत विद्यानिकेतन हायस्कूल पाचगणी सातारा या शाळेतले 2 विद्यार्थी. एक म्हणजे प्रणय सपकाळ जो इयत्ता 10वीमध्ये शिकतो आणि दुसरी झोया अन्सारी जी इयत्ता 8वीमध्ये शिकते. आणि दोघांच्याही बाबतीत आपण जाणून घेणार आहोत आणि नेमकी कुठली लँग्वेज त्यांनी शिकली आणि किती लेवल झाल्या ह्या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. प्रणय आणि झोया दोघांचंही अतिशय मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. झोया तुझं पण स्वागत. नमस्कार. तर सगळ्यात आधी मी येते प्रणय तुझ्याकडे. तू इयत्ता 10वीला आहेस आणि तू फ्रेंच भाषेची लेवल 1 कंप्लीट केलेली आहेस, बरोबर? होय, होय. हां. तर सगळ्यात आधी तर तुला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. अगदीच काही दिवसावरती 10वीची बोर्डाची परीक्षा आलेली आहे आणि तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोलायला इथे उपस्थित राहिला. त्याबद्दल तुझे खरंच खूप आभार आहेत. एकूणच फॉरेन लँग्वेज आपल्याला शिकायला मिळणार हे तुला कधी आणि कसं समजलं? मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा आमच्या इथल्या इंग्लिश मिसने आम्हाला सांगितलं की असे फॉरेन लँग्वेज आपण शिकू शकतो. व मला तेव्हाच मी रजिस्ट्रेशन केले आणि तेव्हाच शिकायला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे तू 8वीत असल्यापासून तू भाषा शिकायला सुरुवात केलीस. हो, हो. बरं. आणि शिकत असताना काय वाटलं तुला? म्हणजे इंटरेस्टेड वाटलं की नाही? काय वाटलं? नाही, आधी इंटरेस्टिंग वाटलं शिकणं. मध्ये एकदा एक्झाम देताना ते सबमिशन फेल झालं, पण त्याच्यानंतर मी 9वीत एकदा एक्झाम दिली. ह्या वर्षी वेळ नाही मिळाला, तर वेळ आता पुढच्या वर्षी ती सेकंड लेव्हल कंप्लीट करणार आहे मी. अच्छा. आणि भाषा शिकत असताना काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का तुला? हां, ते आधी शब्दाचे उच्चार करायला आधी मला खूप प्रॉब्लेम्स आले. त्याच्यानंतर मग मी तिथे प्रोनाउन्सिएशनसाठी पण व्हिडिओ होते, त्याच्यावरून मला कळालं. अच्छा. आणि ज्यावेळेला तू हे घरी सांगितलं की मला अशी काही भाषा शिकायची आहे, त्यावेळेला घरच्यांनी सपोर्ट केला की काय विचारलं तुला? घरच्यांना आधी वाटलं की असे शिकून काही फायदा नाही. पण नंतर मग मी सांगितलं की ह्याचा खूप फायदा असतो. मग हं. घरच्यांनी पण मग मला असं हे प्रोत्साहन दिलं की तू शिक ही भाषा. बरं. मग आता लेव्हल 1 तुझी कंप्लीट झाली आहे आणि 10वीची बोर्डाची परीक्षा पण आहे. मग पुढे तुझी काय इच्छा आहे की तुला हे कंटिन्यू करायचं आहे, कसं करायचं आहे? हां, मी सर्व लेव्हल्स जेवढे आहेत तेवढे सगळे कंप्लीट करणार आहे. 10वी झाली वेळ भेटेल तसं. बरं. आणि तू फ्रेंच भाषाच का बरं निवडली? फ्रेंच म्हणजे मला आधी शिकायची खूप आवड होती म्हणून मी तीच भाषा निवडली. बरं. आणि मग पुढे मागे तुला जर्मन शिकायला पण आवडेल का? हो, ह्या भाषेचे सगळे लेव्हल कंप्लीट झाले, मी जर्मन लेव्हल पण शिकायला प्रयत्न करणार आहे. बरं, बरं. आणि तुला असं कधी वाटलं का, की बापरे! आपण जर का फॉरेन लँग्वेज शिकतोय, तर ह्याची फी पण खूप जास्त असेल आणि मग त्याचं कधी तुला प्रेशर आलं का? नाही, माझ्या घरचे नाही मला पैशांबद्दल एवढं काही बोलत. हं. ते करतात प्रोत्साहन. आणि ही खूप माफक दरामध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत. हे कळल्यावरती मग तुझं टेन्शन थोडं कमी झालं का? हो, हो. थोडं म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, काय एवढं काही नाही. हं. म्हणजे नाही का असं बजेट वाईज फी आहे. ठीक आहे. अच्छा. पुढे शिकावं असं वाटलं. आणि तुला काही भाषेत बोलून दाखवायला आवडेल का? हो, मला असे खूप भाषा कळाल्या जसे सी म्हणजे गुड बाय, हं. एव्हर रिमेन म्हणजे सी यू टुमॉरो असे खूप असे भाषा कळाले मला. इयर्स, मंथ्स हे सगळे नाव-बिव कळाले. व ही भाषा शिकल्यावरती मला कधी-कधी असं बोलायला पण आवडतं ह्या भाषेमध्ये. बरं. मग तू तुझ्या मित्रांशी वगैरे वर्गात बोलतो का? हो, मित्रांबरोबर बोलतो पण त्यांना असं वाटतं की म्हणजे त्यांना कळत नाही. मग मी त्यांना नंतर सांगितलं की असा-असा ह्याचा अर्थ असतो. आणि 10वी नंतर कुठली साईड घेण्याची इच्छा आहे? आणि आता अनायसा तू फ्रेंच शिकतोच आहे. तर बाहेरच्या देशामध्ये जाण्याची संधी मिळाली, तर आवडेल का तुला जायला? हो, बाहेरच्या देशामध्ये गेल्यावरती तर मला आवडेलच आणि अशी पण मी सायन्सची फील्ड घ्यायचा विचार केला आहे. मग त्याच्यातून मला खूप फायदा होईल बाहेरच्या देशात गेलो तरी.
नक्कीच, नक्कीच. छान वाटलं तुझ्याशी बोलून. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या लेव्हल तुझ्या लवकरात लवकर कंप्लीट व्हाव्या आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा तुला छान यश मिळावं, अशाच शुभेच्छा देते. थँक तू आज वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. तर आत्ता आपल्यासोबत झोया अन्सारीसुद्धा आहे. तर मला तिच्याशी सुद्धा गप्पा मारायला आवडेल. झोया, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तू आत्ता इयत्ता 8वीत आहेस, बरोबर? हां. आणि एवढ्या कमी इयत्तेमध्ये असून सुद्धा तुझ्या 4 लेव्हल कंप्लीट झाल्या आहेत फ्रेंच लँग्वेजच्या. तर हे कसं काय शक्य झालं तुला? एक्चुअली इधर पे फ्रेंच लैंग्वेज एफएलओ का लर्न करने को मिला था, तो मेरे को चांस मिला, तो मेरे पेरेंट्स से मैंने बात की, तो उन्होंने हाँ बोला। तो कब से स्टार्ट किया आपने ये सीखना? 5th स्टैंडर्ड से। और अभी तो आपने 4 लेवल कंप्लीट किए हैं, तो आप अच्छी खासी फ्रेंच बोल भी लेते होंगे। हाँ। तो कुछ आपका इंट्रोडक्शन आप हमें फ्रेंच में दे सकते हैं? ट्राई करती हूँ। जी, जी। चाओ मतलब हेलो, और अगर किसी से कुछ मांगना रहेगा तो क्यों आज से बोलना पड़ता है। हुँ, मेरा नाम को मेरा नाम इज जोया अंसारी, हुँ, मतलब मेरा नाम जोया अंसारी है। प्यूज आरे क्यू से बाते हुए जोया अंसारी, मतलब मैं जोया हूँ और मेरे को आपसे बात करके अच्छा लगा। थैंक यू वेरी मच ज़ोया। यस। जी, तो जब आप पढ़ रहे थे ये फ्रेंच लैंग्वेज, तब आपको कुछ दिक्कतें आई? हाँ, नहीं, क्योंकि इधर पे हर वक़्त प्रैक्टिस होती थी एफएलओ की। मतलब हर एक दिन हम लोग एफएलओ क्लासेस अटेंड करते थे। अच्छा, तो कुछ ऐसे हँसी-मज़ाक में अगर ऐसे कुछ वातावरण में आपने इसकी पढ़ाई की हो, तो कुछ आपके पास कुछ किस्से हैं कि किस तरह से फ़नी कुछ इंसिडेंट्स हुए थे, तो आप कुछ बताना चाहोगे? एक्चुअली जब भी मैंने फर्स्ट टाइम ट्राई किया था एफएलओ, तभी मेरे क्लासमेट को मैं बातें करती थी तो उनको कुछ समझता नहीं था। तो वो लोग जो मैं बोलती हूँ वही रिपीट कर देते हैं, ऐसा ही होता था क्लास में जो। तो अब अभी आप फ्रेंच लैंग्वेज आपको आ रही है, आप अच्छे से लिख रहे हो, बोल रहे हो, तो किस तरह का फ़ील करते हो आप? कुछ एक्स्ट्राऑर्डिनरी फ़ील होता है आपको? हाँ, मेरे को लगता है क्योंकि ये एफएलओ फ्रेंच लैंग्वेज लर्न करना बहुत हार्ड होता है लोगों के लिए। तो मैं लर्न करती हूँ तो मेरे को अच्छा लगता है, मेरे को बोलना आता है इसके लिए। अच्छा, और कौन-सी लैंग्वेजेज़ आपको अच्छी लगती है? मैंने अभी फ्रेंच लेवल कंप्लीट किया है, तो मैंने अभी जर्मन लेवल 1 कंप्लीट किया है, तो अभी मैं जर्मन अच्छा लगता है, फ्रेंच के साथ। आगे जाके आप क्या करना चाहते हो, क्या पढ़ना चाहते हो? उसके बारे में कुछ डिसाइड किया है? नहीं, अभी तक नहीं, क्योंकि अभी ये 8th का एग्ज़ाम देने को टेंशन है। जी, जी। और आपके घरवालों को अच्छा लगता है आप कुछ अलग सीख रहे हो, कुछ अलग पढ़ रहे हो, तो उनकी क्या राय है इसके बारे में? हाँ, मेरी माँ को पसंद है और मम्मी ने सोचा है कि अगर बड़े होके कुछ हुआ तो बाहर जाके भी मैं इंटरव्यू ये सब दे सकती हूँ। हुँ। तो आपके घर पे कुछ छोटे भाई-बहन हैं आपके? हाँ, मेरे 5 भाई हैं। अच्छा, तो आप उनको कभी सिखाने का आपने ट्राई किया? हाँ, किया है। मतलब उन लोग अभी स्पेनिश पढ़ रहे हैं। ओह! अच्छा, अच्छी बात है। हाँ। तो अभी जो आपको सुन रहे हैं लिसनर्स हैं रेडियो पे, उनमें काफ़ी बच्चे आपकी एज के होंगे, तो आप उनको कुछ एडवाइस देना चाहोगे कि इस तरह की लैंग्वेज अगर आप पढ़ोगे तो आपकी तरक्की होगी या जो भी आपको सही लगता है, वो आप गाइड करना चाहोगे उनको? हाँ। ये फ्रेंच लेवल लेकर मतलब कोई भी भाषा लर्न करके आगे जाके बहुत हेल्प आता है आफ्टर 10th ऑल्सो। और मतलब कोई भी जॉब करनी रहेगी तो ये सब इससे आगे बढ़ सकते हैं। अच्छा, बहुत-बहुत शुक्रिया ज़ोया, आप इस बातचीत में शामिल हुए और इतने अच्छे से हम सबसे बात करी और इतने आपके अच्छे विचार हमसे शेयर किए। आगे की जितनी भी पढ़ाई है, जो भी आप एजुकेशन करना चाहो, जो भी आप बनना चाहो, उसके लिए बहुत-बहुत शुभकामनाएँ और थैंक यू वेरी मच। आप आज हमारे साथ जुड़े, हम सबसे इतनी अच्छी-सी बातें करी। ऑल द वेरी बेस्ट फॉर योर फ्यूचर और थैंक यू वेरी मच। धन्यवाद। येस. तर मंडळी, FLOA म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या झोया अन्सारी आणि प्रणय सपकाळ याच्याशी.
आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.